चापट्या लागायला लागल्या बघा कशा वीज चमकतात, डेंजर ना. अरे भाई कार कुठून आली समोरून. आता मित्रांबरोबर निघा राईडला, पोरींना घेऊ नका सोबत, गड किल्ले वगैरे जाऊ नका कुठे, नाही तर तुम्ही निपटाल होगा. बाइक अपनी जान है और अपनी जान को साथ में लेके जाना भाई सुकून होगा मेरे लिए कि भोलेनाथ के चरणों में अपनी जान को लेके जाओ. ॲडव्हेंचर मी विकत घेतली, पहिल्याच राईडला पडलो होतो. तुम्हाला एक आता बॅड न्यूज देतो मी. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. काफ़ी दिनों के बाद देखो यार फिर से वीडियो बन रही है और अभी हम लोग निकल रहे हैं बहुत लंबी राइड के लिए. लंबा नहीं बोल सकते, मतलब यार इतना भी लंबा नहीं है, ठीक ठीक है 300-350 किलोमीटर जा रहे हैं कुछ हम लोग. लेकिन फाइनली हम लोग जा रहे हैं बाइक से. काफ़ी घूम रहे हम लोग कार से, लेकिन यार इस बार देखो फुल तबाही है. तो लास्ट हम लोग ज्योतिर्लिंग गए थे दो, जो कि हम लोग बाइक से कर रहे थे, लेकिन थोड़ा तकदीर ख़राब थी. बाइक से ऑलमोस्ट प्लान हो चुका था, लेकिन हम लोग गए नहीं, कार से गए. लेकिन इस बार हम लोग भाई बाइक से जा रहे हैं, मज़ा आ रहा है. अपने साथ देखो फिलहाल यहाँ पे है भाई साइज भाई, और सुपर बाइक निकालने का प्लान था, लेकिन देखो फिलहाल अपने पास टेनर नहीं है, क्योंकि उसका थोड़ा स्टॉलिंग का इशू हो रहा था, क्योंकि एग्जॉस्ट उसमें हमने नया डाला था. उसके बाद पता नहीं बार बार हम 2 और 3,000 के RPM के बीच में थोड़ा एक छोटा सा माइनर सा ग्लिच आ रहा था, उसमें तो चलाने के लिए मज़ा नहीं आ रहा था. तो हमने सोचा कि चलो यार अपना एडवेंचर लेके जाते हैं. H2 को भी देखो आराम दे रहे हैं, क्योंकि बारिश कभी भी गिर सकती है, इसलिए हम लोग थोड़ा H2 को आराम दे रहे हैं. और साइज भाई भी कौन सी बाइक कौन सी क्या लेके आया भाई, आप भी देखो मज़ा आने वाला है. ऑल सेट हो गया, अभी निकलते हैं हम लोग, मिलते हैं आपको डायरेक्ट कैमरा सेटअप पे. सो फाइनली दोस्तों काफी दिनों के बाद ये वाला भी हेलमेट के अंदर से, और ये देखो अपनी बाइक वीस्टॉर्म अपने साथ साइज भाई, जो कि लेगो भाई TVS ज़ूम पे आ रहे, और बाकी अपने साथ है तुषार भाई का नया भाई, कांग्रेचुलेशन भाई ने लिया है ट्रैम्प. और अपने साथ देखो हमारे पहले राइड पे तो भाई फुल आतंक होने वाले. फिलहाल तो यहाँ पे 3 लोग हैं, काफी लोग थे, आपको रास्ते में कहानी बताऊंगा मैं क्या हुआ था क्या नहीं. फिलहाल यहाँ से निकल तो देखो बाइक देखो हम लोग कौन सी लेके जा रहे हैं, क्योंकि बारिश का मौसम है. सुपर बाइक सबने डाली है, तो अभी यहाँ से फटाफट हम लोग निकलते हैं. तभी इसको फिलहाल हम लोग कोल्ड स्टार्ट तो कर लिया, अभी तो इसको स्टार्ट मार दे. और सो बाइक देखो भाई फुल स्टॉक है अपने, इसको साउंड नहीं है. साउंड हम लोग बहुत मिस करने वाले, साइज भाई भी हंस रहे कि साउंड हम लोग मिस करने वाले बाइक का, लेकिन मजा लेंगे राइड की. चलो नहीं तो चल, जय भोलेनाथ. चलो तो निकल जाए यहाँ से. सुपर बाइक लेने का काफी ज्यादा मन था मेरा, लेकिन बोला ना भाई एंड टाइम पे अपने 10R का मुझे काम करवाना था. और ये बाइक देखो भाई मेरे बड़े भाई का फुल लोड किया हुआ है, एकदम खतरनाक लोड. और उसमें देखो हमने पूरा गन्ने का रस फुल भर के टाकी फुल कर दी है, इथेनॉल कर दिया पूरा. हो ते खर्च ज्या आईला इथेनॉल टाकून पूर्ण बेंड होतून टाकू बाइकची. आता बघू केवढे एवरेज येते. 8:30 बजे हम लोग निकले यहाँ से, और जाने के लिए 4.5 से 5 घंटा तो लगेगा, क्योंकि पहला अपना डेस्टिनेशन होगा शिरडी, उसके बाद हम लोग आगे जाने वाले हैं. बाकी कल का प्लान है सब. अभी फिलहाल तो यहाँ से शिरडी अपने को जाना है. और यहाँ से देखो ट्रॉफिक है भाई, ट्रॅफिक ना लगे बस. रात्रीची डायरेक्ट काय घेतल्यामध्ये काय मध्ये पाऊस पडतोय दणकट. प्रॉब्लेम काय होतोय, गरमी एवढी बेकार आहे ना अजून पण, की हालत खराब होते. दिवसा असं तरी घराच्या बाहेर निघालो ना बापरे बँड वाजते पूर्ण. पण त्यावेळी आम्ही विचार केला की भाई आरामात रात्री राहू, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि ॲक्च्युअली प्लॅन कालचा होता, अजून मस्तपैकी एकदम कडक प्लॅन केला होता, पण काय करणार भाई ऑप्शन नाही. आता सगळं काय बघावं लागतं, सुट्टी आहे ना ऑल. मी काल रात्री नाशिकला गेलो होतो कामासाठी, आणि आज दुपारी मी आलो 4 वाजता रिटर्न, आणि बघा परत चाललोय. हे सगळं आज चालू आहे माझ्या लाईफमध्ये, म्हणून मी राईड खूप कमी केली आहे. पण हा जो मोका होता भाई बघा चाललोय 100%. तर असा मला प्लॅन असला तर कालच निघत असलं तर मी 100% कालच बाईक निघून गेलो असतो, एकटा गेलो असतो. पण मला काल जावं लागलं असतं, बट थोडंसं मित्रांचं असतं ऑफिस अँड ऑल, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला. आणि त्यामध्ये आम्ही 4 जण होतो, अजून 1 जण होता तो कॅन्सल झाला आहे. तर आता आम्ही 3 जणच चाललो आहे. आणि चौथे आपले आहेत आपल्यासोबत भोलेनाथ आणि साईबाबा. तर चाललो आहे आम्ही मस्तपैकी त्यांच्या आशीर्वादाने. क्रूजवाली राईड असणार आहे, जास्त काय पळवापळवी नाही आहे.
एकदम आरामात बघा ते दोघं पण गेले निघून. आम्ही फक्त टाकलंय ग्रुप बनवला, त्या ग्रुपवरती मस्तपैकी लाईव्ह लोकेशन टाकलंय आणि चालवत राहायचं. आता त्यांना सांगितलं जाऊन डायरेक्ट पडग्याला थांबा, पडग्याला जाऊया थोडं आपण मस्त एक चहा मारूया आणि निघूया पुढे, कारण असं थोडी तरतरी येईल चहा मारून. आणि मी तर कमी पितो खूप चहा, पण ठीक आहे चालते, राईडला सगळं चालतं. राइड को सब चलता है, सब चलता है, उसके बिना मजा नहीं है. पर फूड नहीं चलता, ऑयली फूड. नहीं तो भाई मेरे गले की बैंड बजती है और साथ साथ क्या बोलूं भाई, पेट खराब जो होता है ना भाई, डेंजर. इसलिए मैं बहुत सोच समझ के खाता हूँ राइड पे. कम लेकिन ठीक ठीक जो भी मिले. असं चोचले नाही भाई माझे, मी काही खाऊ शकतो पण राईडला नाही. राईडला मी खूप विचार करून खातो. पोट खराब वगैरे झालं ना भाई, पूर्ण डोक्याची वाट लागते त्यामुळे. त्यापेक्षा ठीक ठीक खायचं चांगलं. इच्छा तर माझी जाम होती भाई टेनार घेऊन निघू, आई शपथ सांगतो. कारण शिर्डीवाला जो रोड आहे ना भाई, टेनार साठी बनलेला रोड आहे, S2 साठी नाही. S2 खूप जास्त ओव्हर पॉवर आहे यार, मग तिला चालवायला कंटाळा येतो. त्यापेक्षा टेनार आपली मस्त एकदम पॉवर फुल मजेशीर आणि एकदम मजा येऊन जाते यार. ऑटो फ्लिपर एक शिफ्टर आहे, काफी सारे मोड्स बाय, एक नंबर, फुल पॉवर, फुल एनर्जी आणि चालते फुल माहोलमध्ये यार, मजा येऊन जाते. पण ठीक आहे, आता काय करू नाही शकत त्याला, आपण फक्त तिला मिस करू शकतो, अजून दुसरं काय नाही करू शकत. सध्या आपण विस्टॉमने राईडची मजा घेऊन विस्टॉम रागवायची आपली. आणि हिच्याने मी कधी राईड अशी केलेली नाही. हिला आम्ही घेऊन गेलो, तुम्ही कधी माझ्या ब्लॉगमध्ये हिला बघितलं तर, आम्ही लोक हिला घेऊन गेलो होतो लास्ट टाइम महाबळेश्वरला. मी चालवत ना, तो रोहन आणि माझा एक फ्रेंड होता धीरज, ते लोकही घेऊन आलेले. तुम्हाला आठवत असेल, आम्ही दोघंच गेलेलो फक्त बाईक्सने. मी कधी ज्याने राईड नाही केल्याची जास्त, इकडच्याकडे चालवतो बट जास्त असं आहे, कारण ॲडव्हेंचर बाईकची थोडा माझा पंगा आहे, थोडा प्रॉब्लेम. काय बोलणार तिला, काय बोलू नाही शकत. बट ठीक आहे, आता पहिल्याच राईडला भाई ॲडव्हेंचर मी विकत घेतली, पहिल्याच राईडला पडलो होतो, माझा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याच्यानंतर मी घाबरतो खूप ॲडव्हेंचरला. बट ही मस्त हलकी फुलकी एकदम मस्तपैकी, आणि मायलेज वगैरे पण चांगला देते भाई. ते महत्त्वाचं काय आहे, मायलेज. उसाचा रस, आपला उसाचा रस टाकायचा आहे गाडीमध्ये, चालवायची आहे. आता बघू, पेट्रोल संपलं की उसाचा रसच टाकू डायरेक्ट, होते खर्च. अरे बापरे, मला वाटलं मी संडे राईडला निघालो, मस्त पैकी कटबीट मारत निघतोय, आरामात जायचं भाई. जवळजवळ 220-230 किलोमीटर शिर्डी आपल्याला. आणि पहिला आम्ही विचार केला की शिर्डीला जाऊन थांबू, म्हणजे 8:30 वाजता आम्ही निघतोय, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1, 1:30, ओके, 5 तासाला 1:30 वाजतात. जर आम्ही नॉनस्टॉप तरी जायचा विचार केला ना, तरी मला वाटतं 1 तर वाजेल असं वाटतंय मला, किती पण नॉनस्टॉप जायचा विचार केला. आणि तो गोटीचा रोड तुम्हाला मधला माहिती आहे भाई, तिथे कंपल्सरी सोबत राहावं लागतं. हे 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 लोक भाई बेकार, आणि ऐकतच नाही बघा, हॉर्न मारतो तरी पण ऐकत नाही. अजून काय करायचं त्याला, मिरर फोडून जाऊ का ठाप. राईडला भाई चिल राहायचं, काय भांडणं बिंडणं आलेलं तरी किरकिर पाळायची नाही, एकदम शांत राहायचं, शांत डोकं ठेवायचं आणि मस्त राईडची मजा घ्यायची. कारण भाई आपण चाललोय थकान दूर करायला, आपला जो मेंटल पीस, हा 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 हा, मेंटली जो टॉर्चर असतो ना ऑफिसचा, कामाचा या दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा, मुली बिलीचा, बघता तुम्ही लोक आता मुली निपटतात भाई पोरांना. मस्तपैकी आता मित्रांबरोबर निघा राईडला, पोरींना घेऊ नका सोबत, गड किल्ले वगैरे जाऊ नका कुठे, नाही तर तुम्ही निपटाल उगाच. याला काय चाललंय आता काय सांगता येत नाही, सोडा ते टॉपिक आपलं नाही. आपण निघालोय मस्त बाईक राईडला, भागे गेलं खड्ड्यात, आपण मजा घेऊया फक्त आणि फक्त बाईक राईडची. म्हणजे आता ॲडव्हेंचर आहे माझ्याकडे, म्हणून मी आता रोडला शिव्या घालत नाही. तर ही जर सुपर स्पोर्ट्स माझ्याकडे असली असती तर आता मी जवळजवळ 10 शिव्या घातल्या, 10, 100%, 100% म्हणजे एकदम 100%. भाई आपको पता है कि जब भी सुपर स्पोर्ट्स मेरे हाथ में रहता है और ये गड्ढे बिड्ढे आते हैं, गाड़ी निकलता है. तो इसके ऊपर ना लाइट बिट भी अच्छा खासा लोड किया है मेरे भाई ने, देखो दिखाता हूँ आपको मैं. यहाँ पे वैसे भी अंधेरा है, और गवर्नमेंट के हिसाब से तो ये लाइट लगाना लीगल नहीं है, लेकिन ये रोड के ऊपर की अगर लाइट बंद रहेगी वो लीगल है. देखो ये पूरे रोड से हम लोग आए, अभी तक एक भी लाइट का खंबा नहीं बना है, एक भी सिंगल खंबा नहीं है. ठीक है, देखो ये बहाना है कि रोड का काम चालू है, रोड का काम चालू है, लेकिन दिखना तो चाहिए हमें भी, कुछ तो दिखे. तो उसके लिए तो हम लोगों ने ये लाइट लगाई है, लेकिन अभी भी मैंने चालू नहीं की है. क्यों? क्योंकि किसी को तकलीफ ना हो अपनी वजह से, क्योंकि मुझे पता है ये लाइट बड़ी है. ये देखो आपको दिखा रहा हूँ, ये देखो, ये तो फ्लैशर है, फ्लैशर बंद कर दिया, येलो है फॉग लाइट अपनी, और ये वाइट जली है लेकिन आपको समझेगी नहीं. ये देखो ये वाइट जली है, इसको बंद करते हैं. ये नॉर्मल लाइट है, कितना फ़र्क है देखो, इतना फ़र्क है. तो लाइट की ज़रूरत है, क्योंकि स्टॉक में जो लाइट आती है ना इतनी अच्छी नहीं आती है. तो कंपनी को या गवर्नमेंट को भी अपने समझना चाहिए कि कंपनी वालों को आप बोलो यार अच्छी लाइट दे हमें, हम लोग नहीं लगाएंगे ये वाली लाइट.
निकाल देंगे, 100% निकालेंगे। क्यों जेब से खर्चा करें, हम लोग भी थोड़ी ना फ्री में मिल रहा है किधर गया, हम लोग को ज़्यादा शौक चढ़ा है तो हम लोग ये लाइट लगाया, ऐसा कुछ नहीं है। आपके रोड के ऊपर लाइट नहीं है इसलिए हम लोग लगा रहे हैं, हमारे जेब से पैसा डाल के। काय करतोय का ना सिग्नल ना काय ना, इकडे घुस तिकडे घुस, ए इकडे भाई हा सर, हा इकडे प्रॉब्लेम आहेच। ये बघ बिना सिग्नल से इकडे तिकडे जात राहणार है। कल्याण फाटा हम लोग ने पार कर चुके हैं, लेकिन ये रोड देखो भाई, क्या रोड बने यार, एक नंबर ना, कड़क। कल ही मैं यहाँ से कार लेके गया था तो मैंने देखे थे भाई रोड बहुत तगड़े बन गया, थोड़ा सा बम्प है रोड में, लेकिन अंधेरा काफ़ी ज़्यादा है। तो इसके बारे में बात कर रहा था मैं कि इसके वजह से हम लोग ने अच्छा खासा लाइट लगाया गाड़ी में। ये देखो अभी ये तो डिप्पर पे है, ये अप्पर मारते हम लोग, क्या है क्या फ़र्क पड़ता है क्या, इतना कुछ भी नहीं है। तो वो लाइट लगाते देखते हैं, देखो कितना फ़र्क, इतना फ़र्क है। जो गड्ढा नहीं दिखेगा क्योंकि इतना अंधेरा है ना, गड्ढा इसमें बिल्कुल भी नहीं दिखेगा। अगर आप राइड कर रहे हो रात को तो एक चीज़ आप ध्यान में रखो, फॉलो मोड चलाओ, फॉलो मोड। कोई चल रहा है उसके पीछे इतना डिस्टेंस रखो और चलो, इतना डिस्टेंस रखो, मतलब उतने डिस्टेंस में आप कवर कर लोगे ब्रेकिंग करके, इतना डिस्टेंस रखो और फॉलो मोड करो। सबसे बढ़िया राइड है, सबसे बढ़िया। मेरा तो भाई फेवरेट राइड है वो। ये सोलो जब भी मैं किधर जाता हूँ ना, मैं किसी एक को पकड़ रहा हूँ, कार को या कोई बाइक वाले को जो मेरे से तगड़ा चला रहा है और उसको आगे का दिख रहा है, मुझे थोड़ा रात को दिखने का इशू है तो उसके वजह से मैं थोड़ा सा स्लो चलाता हूँ रात को। ये मेरा 7वां ज्योतिर्लिंग है। मेरी तो पर्सनल इच्छा है कि 12 के 12 बाइक से करूँ, मज़ा आ जाए भाई, क्योंकि बाइक अपनी जान है और अपनी जान को साथ में लेके जाना भाई सुकून होगा मेरे लिए कि भोलेनाथ के चरणों में अपनी जान को लेके जाओ। बाइक कोई कौन सी भी बाइक हो, बाइक बाइक होती है और हर एक बाइक मुझे पसंद है। करीब करीब हम लोग ना 65 to 70 किलोमीटर आ गए घर से। रोड काफ़ी तगड़ा है, काफ़ी मतलब काफ़ी तगड़ा है, बहुत मज़ा आ रहा है रोड पे। अभी देखो तीनों भी लाइन में हम लोग क्रूज कर रहे हैं क्योंकि रात की राइड है तो ऐसी ही राइड होनी चाहिए। डिस्टेंस आपका होना चाहिए 100 मीटर, ज़्यादा से ज़्यादा कोई पीछे रह गया तो 1 आध किलोमीटर पकड़ लो। लेकिन हम लोगों ने सबने लाइव लोकेशन डाल दिया ग्रुप में तो सबको पता है कौन किधर है क्या है, और इंटरकॉम में भी हम लोग कनेक्ट है। अगर कोई डिस्कनेक्ट हुआ तो फटक से मैसेज चला जाता है। लेकिन फिलहाल तो देखो हम लोग तीनों भी लाइन से ही चल रहे हैं। और ये फॉग लैम्प का इतना फ़ायदा हो रहा है ना यार कि बिल्कुल भी ये रोड पे लाइट नहीं है। अगर आप ये रोड से राइड कर रहे हो तर भाई मित्रांनो, इथे थोडी चांगली लाईटवाली गाडी घेऊन या। खड्डे नाही आहेत रोडला, बट खूप अंधारावाला रोड आहे, तर थोडंसं लाईट आणि टर्निंग पण थोडं जास्त आहेत ना, त्या हिशोबात मी तुम्हाला सांगतो। आणि आरामात आरामात चालव, मजा घ्या राईडची। आम्ही बघा कसे मस्त तिघजण चालवतो, नो इगो रायडिंग। आपली लाईट बंद केली मोठीवाली, का बंद केली? कारण त्याला आपल्यामुळे त्रास व्हायला नको। तो या मिररमध्ये आपली लाईट पडत राहणार कंटिन्यू, तो पुढे चालवतो, मी त्याला फॉलो करतो, तर मला लाईटची गरज नाही आहे सध्या। तर हे थोडंसं तुम्ही एक ठेवा कॉम्बिनेशन एनी टाईम की तुमच्या जर पुढे जर तुमचा पार्टनर कोण चालवत असेल तर तुम्ही जर मोठी लाईट असेल तर ती बंद करा, कारण त्या डोळ्यामध्ये पडतात ना मिररमधून ती। तो फायनली पहुंच गए हम लोग कसारा घाट। सुसाट, एकदम सुसाट आहे भाई। टायमिंग बघा 10 वाजलेत। कितीला निघालो? 8:30ला निघालो आणि 10 वाजता प्रॉपर पोहोचलो आम्ही कसारा घाट। सुसाट आहोत। पडग्याला थांबलो होतो, थोडे पाणी प्यायला। मी तर हेल्मेट पण नाही काढलं अजून, हे लोक पाणी मिनिमम पियाले। आणि तिकडनं मस्तपैकी चिपत आलो, पुढे आलो, थोडा लीड केली, मस्त कंटिन्यू 100 पकडून आलो होतो, मजा आली। अरे भाई कार कुठून आली समोरून? अरे बेंचूत हा कुठून आला? बापरे, बघा मागे दोघं पण घाबरले ते। काय चुती आहे बोसडीचा। अरे ऍक्सिडेंट व्हायचं कारण आहे, मागे ट्रकवाले येत आहेत आणि तू उलटा चाललायस। रोडचं काम चालू आहे पण आपल्याला काय, आपल्याकडे तर बाईक आहे चिंटुकली, कचकन निघते। छोटी सी बाईक भाई कहाँ से भी निकाल सकते हैं। तेच काढूया भाईचा धनकडवाला। माझ्या अंदाजे तर इकडनं जायला कृष्णेश्वरला फुल टाकी लागायला पाहिजे, रिटर्न यायला फुल टाकी लागायला पाहिजे। 2 फुल टाकीमध्ये आपण घरी पोहोचलो पाहिजे, तरी पण उरला पाहिजे पेट्रोल, एवढा मायलेजला आहे। कारण महाबळेश्वरला घेऊन गेलो होतो, मला माहिती आहे बाईला मायलेज आहे भाई। 20 टोन पॉवर बाईक आहे। तुम्हाला वाटलं ना की बाई ॲडव्हेंचरमध्ये कोणती बाईक आहे तर 20 टोन घ्या, मी तुम्हाला सांगतो, सजेस्ट करतो 100% घ्या भाई, बिंदास घ्या। तुमचा भाऊ बोलतोय घ्या बिंदास, एक नंबर गाडी आहे। ना स्टेअरिंग व्हायब्रेशन ना काहीच नाही, फुकटची प्रमोशन नाही करत आहे भाई त्यांचं। असं नाही की त्यांच्याकडे पैसे घेतले सुझुकी आणि मी त्यांचं गुणगान गातो, असं नाही आहे। माझ्याकडे स्वतःची गाडी आहे म्हणून मी तुम्हाला बिंदास सांगतोय। आला 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 ऐकतपुरी टोल आला। आता थोडा थांबूया आणि इथं प्लॅनिंग करूया काय करायचं ते। बघा आता किती वाजले माहिती आहे का? 10-20 झाले, 10-20 झाले। नॉनस्टॉप कापू, 11-20 पर्यंत आपण गोटी पार करायला बघू आणि तिकडे जाऊन जेवायचं बघू। इथे थांबू नको जेवायला, इथे जेवायचं थांबलो ना आपल्याला मग नाशिक वरून जायला लागेल।
एकदम लेट होत डायरेक्ट नाही, जास्त लेट होईल. जर थांबतो तर मग गोटी स्टिक करायला लागेल त्यावरती मग हा मग तेच, चला गोटी मारू. गोटी रोड घेऊ ना. फोन चार्जिंग होतोय का माझा? इथून गोटीला किती किती मिनिटांनी टाइम होतो आता काय 5 आता 5 मिनिटावर आहे. मिनिटावर आहे हा काय तीन नाही आहे चला 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 लगेच लगेच. हा, बघ 10-20 झाले, 11-20 पर्यंत कापा. 11-20 जेवायला बसू आपण प्रॉपर. भूक तर फटे लागले पण ठीक आहे चला. हा भाई मी काय खाल्लं नाही. आता मारायचं इकडनं आपल्याला तगडावाला राईट. वाले रोड पे जाना है. पायी शिर्डीला येतो साईनाथा, तुम्ही दर्शन द्यावे आता, तुम्ही दर्शन द्यावे. तुमच्या नादान मी पाहिली पाहिली तुमची शिर्डी, तुमच्या नादान मी पाहिली पाहिली तुमची शिर्डी. हो पायी शिर्डीला, पायी शिर्डीला, पायी शिर्डीला येतो साईनाथा, तुम्ही दर्शन द्यावे आता. ज्याला माहिती आहे ना राईडचं महत्त्व, तो भाई राईड करतोच करतो. तिघांकडे पण कार आहे आमच्या, तरी आम्ही बघा बाईकने चाललो आहे. काय असा फरक नाही पडत. कार आणि बाईकमध्ये खूप फरक आहे. बाईक राईडची अलग एक मजा आहे. कारमध्ये कसं एक जण चालवणार, एक जण पुढे बसून गाणे वाजवणार, तिसरा मागे झोपलाय, चौथा मागे झोपलाय, चाललंय तेच. ती पण एक अलग मजा आहे. बट बाईक राईड फन आहे भाई. आणि तिघांहून बघा सिंगल सीट आलो आम्ही. डबल सीट पण आता येता आलो असतो की माझ्या मागे पण मी कोणाला बसवलं असतं, त्याच्याकडून पेट्रोलचा कॉन्ट्रोल घेतला असतं. पण नाही भाई, सगळ्यांनी आपली आपली बाईक चालवायची. तीच तर मजा आहे खरी. बाईक राईड कशाला बोलतात? मागे बसून बाईक राईड नसते भाई कधी. जे लोक मागे बसून जातात ना बाईक राईडवरती आणि बोलतात भाई आम्ही बाईक राईड केली. भाई ती बाईक राईड नाही आहे. तू चालवताना त्यांनी मजा घेतली. बघा तू मागे थोडासा एन्जॉय केलायस, पण मजा चालवणाऱ्याने केली. तर मित्रांनो लक्षात ठेव की बाईक राईड म्हणजे भाई पुढे बसून बाईक चालवणं, ना की मागे बसून. पुढे बस, बाईक घे, वेळ घे थोडा, मस्त आरामात स्वस्त बाईक घे, कोणती पण घे. 10, 15, 20, 25, 30 हजार, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 50 लाख बाईक घे पण. आणि बाईक चालव, मजा घे तिची. आणि मजा घे, मजा ओव्हर करू नको त्याच्यावरती. असं आहे तुला असा रोड भेटला बा असं वाकडा पळवतोय, नाही हे करायची गरज नाही आहे. मजा घे, मजा तिची मजा घे राईडची. मी आतापर्यंत 200, 300, 300, 400 किती राईड केल्या असेल मला पण स्वतःला आठवत नाही. खूप राईड्स केल्या, खूप राईड्स केल्या. मजा करतो भाई. मला मागे बसायला बिलकुल आवडत नाही. मागे बसून मी घाबरतो. मी मागे घाबरतो, कोणाच्याही मागे घाबरू शकतो मी. मागे बसूच नाही शकत मला, असं वाटतं मी. मला चालवायला पाहिजे. मग मी तू कंटिन्यू बोल मला 500 किलोमीटर, मला घंटा फरक नाही पडत. मी 500 किलोमीटर चालवेल. तो निगेटिव्ह पर्सन असतो ना, त्याच्यासोबत कधी राहूच नका. म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही राहून तुमची वाईफ पण निगेटिव्हच होणार. तुमचं कुठे चांगलं चालणार असणार ते पण तुमचं खराब होणार. चांगल्या लोकांसोबत राहा, चांगली संगत पकडा, ना की तुम्हाला धंद्याला लावतील अशी की घे रे भाई पी, एक पॅक पी, एक पॅक घे रे, एक पॅक घे, काय नाही होत भाई, काय नाही होत बोलणारेच घोडे लावतात. म्हणून आमचे मित्र आहेत खूप दारू पिणारे, बट जबरदस्ती कोण करत नाही. करतात आहेत त्यात पण करणारे, पण आम्ही तर पिणारेच नाही आहे. बिकॉज माझा तर माइंडसेटच नाही आहे की दारू पिणं. माझं माइंडसेट बघा, उसाचा रस. रोड बंद आहे ना कुठे, थांब. खतरनाक ना, गाड वाढली तरी माझी. मला वाटलं आला 100% माहिती घाबरून. पण सो फायनली आपण ना सिनर सोडलाय आणि रोड बघा काय पॉवर रोड आहे, एक नंबर. इकडनं आता इकडनं मला वाटतं 60-70 किलोमीटर उरलं तर 60 असेल मला असं वाटतं अंदाजे. तर आपण अजूनपर्यंत थांबलो नाही आहे, कंटिन्यू चालवतोय. टायमिंग बघितलं 11 वाजून 17 मिनटं झालेत. म्हणजे घरून निघून आपल्याला जवळजवळ 3 तास झाले. 3 तास अजून कंप्लीट झाले नाही आहेत, पण 3 तासाच्या आसपास झालेले आहेत. पण जबरदस्त आपण आलो आहे. आता इकडे वरती बघा म्हणजे शिर्डी किती आहे. शिर्डी सरळ 56 किलोमीटर बघा, 56 किलोमीटर शिर्डी उरले. पण ना त्याच्या आधी आम्हाला खतरनाक अशी भूक लागली. तर पहिला असं काहीतरी खायला शोधू इकडे, नंतर पुढची वाटचाल बघा. 56 किलोमीटरचं टार्गेट केलं ना आम्ही, तर 12 वाजता मला वाटतं आम्ही शिर्डीमध्ये पोचूच, 100% पोचू. माझं तेच त्यांना विचारतो काय करायचं की नॉनस्टॉप जाऊया शिर्डीला. 52-53 किलोमीटर शिर्डी उरली आहे आणि 2 कांड्या आपल्या उडल्या आहेत तशी. म्हणजे गाडीचा मायलेज भाई नेक्स्ट लेवल है यार. क्रेजी माइलेज ना, एकदम क्रेजी भाई. ले लो भाई, जिसको भी लेना है ये बाइक ना ले लो.
मैं तो भाई फिदा हो गया इस पे, और अभी तक थका नहीं हूँ भाई, अभी तक थका नहीं हूँ मैं, इतना सुकून से चला रहा हूँ. और ना भाई मस्त विजा कडकडतायत, पाऊस, आत्ता पाऊस नाही पडला भाई, जर आत्ता पाऊस पडला ना तर भाई आमचा गेम होऊन जाईल, आत्ता गेम होऊन जाईल 100%. कारण पूर्ण रस्ता सुका सुका आलोय. आता जर पाऊस पडला नाही ओडिशासाठी तर बँड वाजली राव, आत्ता नाही पडला पाहिजे हा भाई. शिर्डी पोचवते नंतर पडायचं तेवढा पड, काही प्रॉब्लेम नाही. उद्या अख्खा दिवसभर भिजत चालवतो, काही प्रॉब्लेम नाही. आता नको, आता नको पडू भाई, आताही पडशील तू आम्हाला 100%. गाडीला बाप रे, डोळ्यावर लाईट खाली कर, अरे बाप रे कसला डेंजरस आहे त्याची लाईट. बोहडी मुद्दामून लावले काय. आता तर याने अप्पर मारले ना भाई, बरं आता याची मारणार मी. बेकार खड्डा ना, डेंजर. 100 चालते कंटिन्यू या रोडवरती, आणि एवढी मजा येते ना, ना बॉडी थकली आहे ना काय नाही. मला तर अजून पण असं बोललं ना कोणी, भाई इकडं रिटर्न घरी पण निघून जा, मी घरी पण निघून जाऊ शकतो इझी. आणि काहीच टाईम आपण अजून चालवलं नाही. 3 तासामध्ये आपण इथे पोचलो आहे, 3 तासामध्ये. किती वाजता निघालो होतो तुमच्या समोर टाईम होता, काहीतरी 8 वाजून 22, 23, 25 मिनटं काहीतरी झालेली, बघितलं नव्हतं मी पण तेवढं. बघा 11:38 झाले, 3 तासात आपण इथपर्यंत आलो आहे. 3 तास 10 मिनटामध्ये सुसाट आलो, लय सुसाट आलो. फ्लॅशर नाही पाहिजे भाई, फ्लॅशर नाही. हां स्टेबल लाईट, म्हणजे रोड दिसला पाहिजे आपल्याला. तरी या रोडवरती लाईट आहेत, ठीक आहेत. मध्ये तर मागे तर नव्हते, आता तर ह्या बघ थोडेशात टोल नाक्यापर्यंत. कारण लोकांना दिसलं पाहिजे टोल नाका, जिथे पैसे भरायचे भाई, गव्हर्नमेंटला पैसे पाहिजे तिथे तर खर्च 100% लोक करणार ना. टोल नाक्यापुरते 10 लाईट लावलं, त्यानंतर परत अंधार. जावं तुमच्या आईला, मरा अंधारात. गव्हर्नमेंटला पडलेली नाही आपली भाई, लोक रावा मरा जगा, काय करायचं ते करा, काय फरक नाही पडत गव्हर्नमेंटला. त्यांना फक्त टोल द्या, पैसे पाहिजे बस, बाकी काही नाही पाहिजे. तुम्हाला एक आता बॅड न्यूज देतो मी, पाऊस आला. यब्बत भाई, डेंजर डेंजर डेंजर. थांब ना भाई, 10 किलोमीटर थांब प्लीज भाई. काय बोला, 10 किलोमीटर 15 किलोमीटरसाठी पाऊस आलाय फक्त. असाच पड, असं चालेल, असाच पड भाई, येऊ नको पुढे. बघा कसला भरलाय पाऊस, बाप रे, पुरा अंधार आहे, पुरा अंधार. डेंजर डेंजर. हे बघा विजा बघा काय चमकतायत, बाप रे भाई. थांब प्लीज प्लीज प्लीज, रिक्वेस्ट करतो तुला, 10-15 किलोमीटर थांब. 12 वाजेपर्यंत थांब, 12 नंतर जेवढा पडाय तेवढा पड. पोहोचू आम्ही 12 पर्यंत शिर्डी, आरामात पोहोचू शिर्डीमध्ये 12ला मी, आरामात. 12 पर्यंत प्लीज थांब. आला डेंजर आला. आणि जास्तच मोठा आला ना तर आपल्याला कॅमेरा पण काढावा लागेल. जोरात आला, जाम जोरात आला भैया, जाम जोरात आला. चापट्या लागायला लागल्या. बघा कशा वीज चमकतात, डेंजर ना. घाला मित्रांनो, घाला. हम लोग रेनकोट पहन रहे और बारिश गया भाई. स्कैम, फुल स्कैम रे. काय बोलतो, राहू चिखल तर ना होणार अंगावर. गाइस फाइनली हम लोग देखो पहुंच गए हैं शिरडी. थोड़ी देर रुके थे, देखो 12:05 हो गया. मैंने आपको पहले ही बोला था ना, अगर रेनकोट पहनने के लिए अगर हम लोग नहीं रुकते ना तो प्रॉपर 12 बजे हम लोग मंदिर के बाहर थे 100%. क्योंकि अपना अंदाज थोड़ा निराला है. अभी देखो हम लोग पहुंच गए, यहाँ से अपने को मारना है राइट मार के कुछ 3 किलोमीटर के आसपास रहेगा मंदिर. और अभी तो दर्शन होने वाला नहीं है, वो होगा अर्ली मॉर्निंग. अभी तो मंदिर बंद होगा, लेकिन हम लोग को ना भाई पहला भूख लगी है, तो हम लोग पहला चाहते हैं बाहर से ही दर्शन लेते और कुछ खा लेते हैं. और उसके बाद रूम भी देखना है, क्योंकि रुकना भी है अपने को. आज बाहर से दर्शन लेने के लिए नहीं आए हम. अरे 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 भाई, तो जबरदस्त गेला तिकडनं भाई. फुल ऑफ रोडिंग ना, फुल ऑफ रोडिंग.
आता फुल फायदा उचलतो ऑफ रोडिंगचा मी. त्याला बघा ट्रकवाल्याने खाली पाठवला. डेंजर. बिचारा चालला होता मस्तपैकी फुल चेपत आणि आता खाली आला. काय झालं भाऊ, मुझे थोड़ी खुशी हो रही है कि मैं सुपर बाइक लेके नहीं आया, नहीं तो यहाँ पे मेरी बैंड बज जाती. मूर्ती बघा बाबांची एक नंबर ना, एक नंबर. खड्डा आहे, खड्डा आहे, खड्डा आहे रा, खड्डा आहे. राईडने चला. पोचलो गाइस फायनली. आली शिर्डी. नॉन स्टॉप राईड, एकदम क्रेझी राईड, पण मजा आली. आणि फायनली बघा आम्ही पोचलो होतो शिर्डीला. आणि आता आम्ही इथं रूम तर घेतला नव्हता, बुक केला नव्हता पहिला, तर बघू रूम चांगला झोपण्यासाठी पाय फक्त. आणि सकाळी आंघोळ करून दर्शनाला राहिला. 3-4 तास झोपायचं आहे. ठीक आहे, तेवढा होऊन जातं झोप, काय प्रॉब्लेम नसतं भाई. यासाठी तर पोरं एकदम क्रेझी असतात ना त्या गोष्टीसाठी, की त्यांना एवढं काय असं फरक नाही पडत. नॉन स्टॉप राइड के बाद ये देखो भाई, ये बंदा छूट गया. बाप रे, यांनी तर 3 मसाला पापड चेपले भाई. बाकी जेवण पण आलंय. दादा थँक्यू सो मच जेवण आणण्यासाठी. वाढ लवकर लवकर भाई. नान पनीर लवबदार. तुषारला भाई काय वेगळं खायचं होतं ते, पण ठीक आहे ते भेटलं नाही. व्हेजने आपणाच काम होईल मस्तपैकी. आणि हा तर भाई 3 मसाला पापड चेपून झालाय. हा पोरगा 3 मसाला पापड बघतोय.